प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रेज द लॉर्ड. तर आज आपण क्षमा का करावी, ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमेचा काय महत्व आहे, आज आपण ते शिकणार आहोत. क्षमा आपण ही अंतःकरणापासून करायला पाहिजे. ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमेचं किती महत्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर अनेक वेळा आपण बघतो की आपल्याला क्षमा करणं खूप जड जाते. आपण अनेक वेळा असं म्हणतो की लोकांनी काहीतरी आपलं वाईट केलेलं असतंय आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण पण त्यांची परतफेड त्याच प्रकारे केली पाहिजे. म्हणजे एखाद्याने आपला जर अपमान केला, छळ केला, आपल्याला एखादं शब्द चुकीचा बोलला आपल्याला, किंवा एखादी शिवी दिली, किंवा आपल्याला मारलं, काही पण आपल्या विरोधात काही केलं, तर आपल्याला असं वाटतं की आपण पण तसंच त्यांच्यासोबत केलं पाहिजे. पण प्रभू येशू सांगतो की आपण क्षमा केली पाहिजे. कारण क्षमा करणं इतकं महत्वाचं आहे. कारण क्षमा केल्याने आपण प्रभूशीच्या इच्छेप्रमाणे चालतो. कारण प्रभूशीची इच्छा आहे की आपण इतरांना क्षमा करावं. कारण प्रभूशीने नेहमी त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही क्षमा करा. प्रभू येशू आपण बघतो की वधस्तंभावर असताना पण प्रभू येशूने काय केलं, तर प्रभू येशूने त्या लोकांना क्षमा केली. वधस्तंभावर इतकं छळ झाल्यानंतर पण, इतका अपमान झाल्यानंतर पण, ज्यावेळेस प्रभू येशू वधस्तंभावर होता, त्या क्रॉसवर होता, त्यावेळेस जे लोक त्याच्या समोर होते, तेव्हा प्रभू येशू त्यांना काय म्हटला की त्यांच्यासाठी प्रभू येशूने प्रार्थना केली. तो त्याच्या पित्याकडं प्रार्थना करत होता की हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. त्यामुळं आपण आज बघणार आहे की प्रभू येशू आपल्याला काय सांगतो क्षमेबद्दल. आपण क्षमा करणं का गरजेचं आहे आणि ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमा करणं का महत्वाचं आहे, आणि क्षमेमुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो आणि क्षमेमुळे आपल्याला काय लाभ होतो, याच्याबद्दल आपण बघणार आहे. तर एक गोष्ट मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो की एक देवाचे सेवक होते. भारतामध्ये एक देवाचे सेवक आले होते ऑस्ट्रेलियामधून. तर त्यांचं नाव होतं ग्राहम स्टेन. आणि ग्राहम स्टेन आणि त्यांची पत्नी आणि त्यांची 2 लेकरं, 2 मुलं आणि 1 मुलगी, त्यांची फॅमिली ओरिसा या गावामध्ये राहत होती. तर त्या ठिकाणी ते जेव्हा आले, त्यांची सेवा जेव्हा ते करत होते, त्यावेळेस खूप मनापासून ख्रिस्ताला भिवून, ख्रिस्ताच्या इच्छेनुसार, ख्रिस्ताला अनुसरून ते त्यांची सेवा करत होते. आणि त्यांची सेवा अशी होती की जे कुष्ठरोगी होते त्या भागामध्ये, त्या एरियामध्ये, ओरिसा या गावामध्ये, जे कुष्ठरोगी, ज्यांना कुष्ठरोग झाला होता आणि ज्यांना समाजाने टाकून दिलं होतं, अशा लोकांमध्ये त्यांची सेवा होती. अशा लोकांना जाऊन ते देवाचं वचन सांगायचे, प्रभू येशूचं वचन सांगायचे, प्रभू येशूची ओळख त्यांनी त्यांना करून दिली आणि देवाचं प्रेम त्यांना सांगितलं. फक्त एवढंच नाही केलं, तर त्या कुष्ठरोग्यांना जे त्यांचे जखमा होते ते जखमा पण त्यांनी पुसले. कारण ते कुष्ठरोगी जे लोक होते त्यांना त्यांच्या घरच्यांनी टाकून दिलं होतं. कारण त्यांना असा रोग झाला होता की त्याला जर हात लावलं तर त्यांना अशी भीती होती त्यांच्या घरच्यांना की त्यांना हात लावलं तर त्यांना देखील ते कुष्ठरोग होईल. आणि त्यांचे हात सुकून गेले होते, पाय सुकून गेले, जखमा झाले होते. तर अशा लोकांमध्ये ग्राहम स्टेन आणि त्यांची पत्नी, त्यांची फॅमिली सेवा करत होती. काही लोक असे होते त्या ठिकाणात की त्यांना ते पटलं नाही. त्यांचा राग आला की हे लोक असे का करतात, हे लोक म्हणजे काय करतात त्यांना समजलं नाही. ते लोक इतकं मनापासून सेवा करत होते. त्या कुष्ठरोग्यांना त्यांनी त्यांच्या आश्रममध्ये आणलं, त्या ठिकाणी त्यांना औषधं दिली, त्या ठिकाणी त्यांचा पाहुणचार केला, त्यांना खायला दिलं, त्यांच्या जखमांवर पट्ट्या बांधले, त्यांचे जे जखम होते ते त्यांनी पुसले, त्यांना आरोग्य भेटण्यासाठी त्यांनी प्रार्थना पण केली आणि खूप लोकांना आरोग्य पण भेटलं. आणि अनेक लोक त्यांच्या आश्रममध्ये राहत होते आणि खूप लोकांना त्यांच्याकडून देवाच्या प्रेमाबद्दल, प्रभू येशूच्या प्रेमाबद्दल त्यांना समजलं. तर हे काही लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळे एक दिवशी ज्यावेळेस ग्राहम स्टेन आणि त्यांचे 2 मुलं ते एका जंगलातनं जात होते, एका भागातनं, त्या ओडिसामधनं भागातनं जात होते, त्यावेळेस काय झालं की रात्री काही लोक आले आणि त्यांच्या गाडीला त्याच्यावर काही असं टाकलं, रॉकेल किंवा पेट्रोल टाकलं आणि त्यांच्या गाडीला आग लावून टाकली. आणि जिवंत ग्राहम स्टेन आणि त्यांची 2 लेकरं जिवंत त्या गाडीमध्ये जळाले. आणि इतके चांगले लोक असताना, त्यांचं मन इतकं चांगलं होतं, प्रेमळ होतं, देवाच्या प्रेमाबद्दल ते लोकांना सांगत होते, कुष्ठरोगांची सेवा करत होते, अनाथांची सेवा करत होते. पण अशा लोकांना काही लोकांनी विनाकारण येऊन त्यांचा छळ केला, त्यांना त्रास दिला, त्यांना जिवंत जाळून मारलं. आणि नंतर मग ते जे लोक होते ज्यांनी असं केलं त्यांना मारलं, त्यांना धरण्यात आलं, त्यांना पोलिसांनी धरलं आणि त्यांना कोर्टात नेलं.
त्यावेळेस ग्राहम स्टेनची पत्नी त्या ठिकाणी आली कोर्टामध्ये. आणि त्यावेळेस कोर्टामध्ये मग कोर्टाने विचारलं की आता ह्यांना काय शिक्षा द्यायची, कारण त्यांनी म्हणजे कोर्टाच्या हिशोबाने जे पण आपल्या भारतीय कॉन्स्टिट्यूशननुसार जे पण शिक्षा असेल त्याप्रमाणे कोर्टाने त्यांना शिक्षा सुनवायचा निर्णय घेतला. पण ग्राहम स्टेनची जी पत्नी होती ती म्हटली की मी प्रभू येशूच्या नावामध्ये ह्यांना क्षमा करते. ह्यांनी जरी माझ्या 2 लेकरांना, त्यांचे लहान लेकरं होते खूप, त्यांचे लहान लेकरं 2 मुलं आणि त्यांच्या पतीला जिवंत जाळून टाकलं, त्यांनी काहीच त्यांचं वाईट केलं नव्हतं. ग्राहम स्टेननी त्या लोकांचं काहीच वाईट नव्हतं केलं, ते उलट चांगलं करायचे लोकांचं, पण तरी पण ह्या लोकांनी त्यांचं वाईट केलं. पण त्यांच्या पत्नीने असं म्हटलं की प्रभू येशूने वधस्तंभावर सगळ्यांची क्षमा केली. ज्यांनी प्रभू येशूचा छळ केला, ज्यांनी प्रभू येशूचा अपमान केला, ज्यांनी प्रभू येशूला मारलं, त्या लोकांना प्रभू येशूने क्षमा केली आणि पित्याकडे प्रार्थना केली की देवा, माझ्या बापा, स्वर्गीय बापा, ह्यांना क्षमा कर. म्हणून ग्राहम स्टेनच्या पत्नीने पण तीच प्रार्थना केली की स्वर्गीय बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. आणि ती त्या कोर्टामध्ये सगळ्यांसमोर तिने साक्ष दिली की मी ह्या लोकांना क्षमा करत आहे. आणि ते जे लोक होते त्यांनी बघितलं की त्या स्त्रीने, त्या ग्राहम स्टेनच्या पत्नीने ते जेव्हा त्यांना क्षमा केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हटले की आम्ही इतकं वाईट केलं, हिचं पूर्ण कुटुंब आम्ही संपवलं, तिच्या नवऱ्याला, तिच्या 2 लहान लेकरांना जिवंत जाळलं, पण हिने कसं काय क्षमा केली. आणि त्यांनी बघितलं देवाचं प्रेम, जिवंत देवाचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम. आणि म्हणूनच बायबल म्हणतं की तुम्ही क्षमा करा, कारण आपण ह्या जगामध्ये कोणाचा बदला घेण्यासाठी नाहीये, कोणाचं वाईट करण्यासाठी नाहीये. जे आपलं वाईट करतात त्यांना क्षमा करा. प्रभू येशू म्हटला तुमचे जे दुश्मन आहेत, तुमचे वैरी असतील तर त्यांना देखील क्षमा करा, जे आपलं वाईट करतात. प्रभू येशू म्हटला तुमच्या एका गालावर कोणी मारलं तर त्याच्यासमोर दुसरा गाल पुढं करा. असे अनेक महान लोक येऊन गेले जगामध्ये, ज्यांनी बायबल वाचलं आणि बायबल वाचून त्यांचं परिवर्तन झालं, त्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. त्यांनी म्हटलं की ते म्हटले हे असा कोण देव आहे की जो म्हणतो की एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करा. इतकं प्रेम, इतकी दया कोणत्या देवामध्ये. आणि त्यामुळे त्यांनी प्रभू येशूला स्वीकारलं. म्हणून आज आपण जर क्षमा करतो तर आपल्याकडे बघून लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करणार आणि प्रभू येशूला स्वीकारणार. त्यामुळे ख्रिस्ती जीवनामध्ये क्षमा करणं खूप महत्वाचं आहे. तर आपण बायबलमधून अजून बघू क्षमा केल्याने आपल्याला काय आशीर्वाद भेटतात आणि क्षमा केल्याने आपण कसं देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे, त्याचं प्रतिफळ काय आहे, क्षमा केल्याने आपल्याला काय प्रतिफळ भेटणार आहे ते आपण आज वचनातून बघू. पहिलं म्हणजे क्षमा करणं म्हणजे हे काही विकनेस नाहीये. क्षमा करणं म्हणजे कमतरता नाहीये, कमकुवतपणा नाही. आपल्याला अनेक वेळा असं वाटतंय की एखाद्याने आपलं वाईट केलं तर जर मी जर क्षमा मागितली, आपण जर क्षमा मागितली, याचा अर्थ की आपल्यामध्ये ताकद नाहीये, आपण घाबरलो. पण असं नाहीये. क्षमा करणं हीच मोठी ताकद आहे. कारण जेवढं बदला घेण्यासाठी, एखाद्याला इजा करण्यासाठी, एखाद्याचं वाईट करण्यासाठी जेवढी शक्ती लागती त्याच्यापेक्षा खूप अधिक पटीने, लाख पटीने शक्ती क्षमा करण्यासाठी लागते. त्यामुळे आपण क्षमा करतो याचा अर्थ आपण अशक्त नाहीये, आपण कमी नाहीये, तर आपण देवाच्या सामर्थ्यामध्ये भरलेले आहेत. कारण क्षमा करणं हे माणसाच्या शक्तीने नाहीये, तर ते देवाचं सामर्थ्य आहे, ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, ज्याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे, ज्याच्यामध्ये देवाची शक्ती आहे, तोच क्षमा करू शकतो. जगिक दृष्टीमध्ये जर आपण बघितलं तर आपण क्षमा नाही करू शकत. आपण जगाच्या नुसार जर चाललो, जगाच्या नियमानुसार चाललो तर आपण कदाचित क्षमा नाही करणार. पण देवाच्या नियमानुसार आपण चाललो, देवाच्या वचनामध्ये चाललो, प्रभू येशूचं आचरण आपण केलं तर आपण क्षमा करणारे बनणार. म्हणून क्षमा करणं हे एक अद्भुत शक्ती आहे, ती देवाकडनं प्राप्त झालेली शक्ती आहे. आपण प्रार्थना करतो, ख्रिस्ती म्हणून आपण प्रार्थना करतो. प्रभू येशू बद्दल आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. आपल्याला माहिती आहे प्रभू येशूने काय चमत्कार केले. प्रभू येशूने अनेक लोकांना आरोग्य दिलं, लंगड्यांना चालवलं, आंधळ्यांना बरं केलं, मुक्यांना बरं केलं, मेलेल्यांना पण जिवंत केलं. मग हे पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य जर प्रभू येशूनी जर वधस्तंभावर लोकांना क्षमा केली नसती तर एवढं सगळं चमत्कार, चिन्हांनी चमत्कार करून काहीच उपयोग झाला नसता. कारण त्यांनी जेवढे पण चिन्हांनी चमत्कार केले ते एकाच गोष्टीमुळे केले, कारण त्याला देवाचं प्रेम लोकांना दाखवायचं होतं. आणि त्यांच्यावर असं म्हटलं की प्रभू येशूला ज्यावेळेस प्रभू येशूने बघितलं की एखादा आंधळा, एखादा लंगडा, एखादा मुका किंवा दुष्ट आत्म्या ज्याच्यामध्ये आहे, दुष्ट आत्म्याने ग्रस्त जो व्यक्ती आहे, अशा लोकांना प्रभू येशूने जेव्हा बघितलं तेव्हा
प्रभू येशूला त्यांचा कळवळा आला, प्रभू येशूला त्यांची दया आली. आणि जेव्हा आपण एखाद्यावर दया करतो, जेव्हा आपल्याला एखाद्याचा कळवळा येतो, त्यावेळेस आपण त्याला क्षमा करतो. आपलं प्रेम, देवाचं प्रेम, दैवी प्रेम हे आपण त्याला दाखवतो. आपल्याला जे देवाने प्रेम दिलेलं आहे आपल्यामध्ये, ते प्रेम आपण प्रकट करतो. देवाचं प्रेम आपण इतरांना दाखवतो क्षमेच्या द्वारे. क्षमा करतो म्हणजे आपण इतरांवर प्रेम करतो, कारण प्रेमाशिवाय आपण क्षमा करू शकत नाही. आता एखादा मुलगा जर चुकला, एखादा लहान मुलगा चुकला, तो समजा काही आई वडिलांच्या विरोधात जर करत असेल, तर त्याचे आई वडील काय करतात? त्याला क्षमा करतात, माफ करतात, सोडून देतात. का? कारण त्याचे आई वडील त्याच्यावर प्रेम करतात. तसं देवाने आपल्यावर प्रेम केलं म्हणून तो आपल्याला क्षमा करतो. आणि देवाने आपल्याला प्रेम केलं आणि देवाने आपल्याला क्षमा केली म्हणून आपण पण इतरांवर प्रेम करून आपण पण इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. आणि क्षमा केल्याने आपल्याला काय प्राप्त होतंय हे आपण बघणार आहे. आपल्याला देवाची शक्ती, जी दैवी शक्ती आहे, अद्भुत शक्ती, ते आपण कोणी समजू शकत नाही, ते आपण असं डोळ्यांनी बघू शकत नाही. जोपर्यंत आपण क्षमा करत नाही, त्या दैवी शक्तीचा आपण अनुभव घेऊ शकत नाही. आणि जी देवाची शांती आहे, अद्भुत शांती, कारण प्रभू येशू म्हटला की मी माझी शांती तुम्हामध्ये देतो. देवाची शांती, जी स्वर्गीय शांती आहे, ती जर आपल्याला पाहिजे तर आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि क्षमा करणं हे दुसऱ्यांसाठी नाहीये. जेव्हा आपण क्षमा करतो तर असं आपण म्हणू शकत नाही की माझं त्यांनी वाईट केलं, मी त्याला क्षमा केली म्हणजे मी त्याच्यावर उपकार केला. आपण कोणावरही उपकार करत नाही. आपण जर क्षमा करतो तर आपण एखाद्यावर उपकार करत नाही किंवा आपण देवावर पण उपकार करत नाही. उलट आपण जेव्हा एखाद्याला क्षमा करतो तर आपण स्वतःवर उपकार करतो. कारण आपण जेव्हा क्षमा करतो त्यावेळेस आपले बंधनं तुटतात, आपल्याला मोकळीकता भेटते, आपल्या अंतःकरणामध्ये देवाची शांती येते, आपलं आरोग्य वाढतंय. देवाचं वचन म्हणतंय तुम्ही क्षमा करता तर तुमचे बंधनं तुटतात, तुम्हाला आरोग्य भेटतंय, तुम्हाला देवाची शांती भेटते. त्यामुळं आपण क्षमा करून दुसऱ्यावर उपकार करत नाही, तर आपण स्वतःलाच उपकार करतो. आपल्या शरीराला, आपल्या आत्म्याला, आपल्या जीवाला आपण तृप्त करतो. आपण स्वतःच्या बेनिफिटसाठी क्षमा करतो. आणि जर आपल्याला स्वतःचं बेनिफिट पाहिजे तर आपण क्षमा करणं गरजेचं आहे. आपण वचनातून बघू, लूक याचा 23वा अध्याय आणि 34 वचन. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. नंतर त्यांची वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. येस, याच्यामध्ये काय म्हटलंय की प्रभू येशूने वधस्तंभावर, क्रॉसवर, त्या क्रुसावर असताना ज्या लोकांनी त्याचा छळ केला, ज्या लोकांनी त्याला त्या क्रुसावर टांगलं, ज्या लोकांनी त्याच्या हातामध्ये खिळे ठोकले, ज्या लोकांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवला, ज्या लोकांनी त्याला फटके मारले, ज्या लोकांनी त्याचे कपडे फाडले, ज्या लोकांनी त्याच्या तोंडावर थुकलं, ज्या लोकांनी त्याची दाढी ओढली, ज्या लोकांनी त्याला त्याच्या गालावर मारलं, त्याला शिवी दिली, त्याला नावं ठेवले, त्याचा अपमान केला, छळ केला, त्या लोकांबद्दल प्रभू येशू काय म्हणतो? त्या लोकांना प्रभू येशू म्हणतो की ह्या लोकांना काही कळत नाहीये, म्हणून बापा ह्यांना क्षमा कर. म्हणजे ज्यांनी त्याचा छळ केला त्या लोकांसाठी प्रभू येशूच्या मनामध्ये इतकी दया आहे त्या क्रुसावर पण. म्हणून आपण जर त्या प्रभूच्या दयेमध्ये चालतो, त्याच्या प्रेमामध्ये चालतो, तर आपलं कोणी वाईट केलं तर आपलं पहिलं कर्तव्य आहे की त्याला सोडून देणं, त्याला माफ करणं, त्याला क्षमा करणं. कारण क्षमा करणं हे आपल्या आरोग्यासाठी आहे. आपण जेव्हा क्षमा करतो त्यावेळेस आपण आपलं आरोग्य मिळवून घेतो. आपण जेव्हा क्षमा करतो तेव्हा आपल्या अंतःकरणाला, आपल्या आत्म्याला शांती भेटते. आपण समजा आपल्याला जर एखादा आजार झाला, आपण आजारी पडलो, तर आपण काय करतो? आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय करतात? चेक करतात. आपण डॉक्टरला म्हणतो असा असा त्रास आहे, आपण डॉक्टरला सांगतो. डॉक्टर म्हणतात ठीक आहे. डॉक्टर चेक करतात आणि गोळ्या लिहून देतात. आपण डॉक्टरकडनं गोळी घेतो कारण आपल्याला बरं व्हायचंय. आपण ते चिठ्ठी घेतो डॉक्टरकडनं, ती चिठ्ठी घेऊन मेडिकलमध्ये देतो. मेडिकलमध्ये गेल्यावर आपण म्हणतो हे डॉक्टरनी सांगितलं, हे गोळ्या घ्यायला, हे गोळ्या मला द्या, ही चिठ्ठी घ्या आणि हे गोळ्या द्या. मग जेव्हा मेडिकलमध्ये आपल्याला ते गोळ्या दिल्या जातात त्यावेळेस आपण त्याला पैसे देतो. त्या गोळ्यांच्या बदल्यात आपण पैसे देतो आणि त्या गोळ्या घेतो. आणि जेव्हा ती गोळ्या घेतो आपण त्यावेळेस आपल्याला आरोग्य भेटते. तसं स्वर्गाच्या राज्यात पण आपल्याला जर जायचं असेल, आपल्याला दैवी आरोग्य पाहिजे असेल, तर क्षमा करणं, क्षमा करून जेव्हा आपण क्षमा करतो त्यावेळेस आपण आपलं आरोग्य मिळवून घेतो. जसं आपण मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या मिळवतो आणि गोळ्यांच्या बदल्यात आपण पैसे देतो कारण गोळ्यांनी आपल्याला आरोग्य भेटणार आहे, तसं आपण एखाद्याला क्षमा करतो तर आपण त्याच्या बदल्यामध्ये आपलं आरोग्य मिळवून घेतो.
आपण देवाची शांती प्राप्त करतो. आपल्याला देवाची शांती प्राप्त होती, आपल्या आत्म्याला शांती भेटते, आपल्या अंतःकरणाला शांती भेटते, आपण आपलं आरोग्य प्राप्त करून घेतो. आणि क्षमा करणं काही लोकांसाठी इतकं गरजेचं आहे, कारण आपण म्हणतो की आम्ही प्रार्थना करतो, उत्तर भेटत नाही, पण देवा काय आमची प्रार्थना ऐकत नाही. पण का ऐकत नाही? त्याचं एक मोठं रिझन आहे, त्याचं मोठं कारण आहे की आपण कधीतरी कुठंतरी कोणाला तरी क्षमा नाही केली अजूनपर्यंत. आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतील की प्रभू येशू म्हणतो की पहिलं तुम्ही त्यांना क्षमा करा, मग माझ्याकडे. देवाचं वचन म्हणतंय की तू तुझ्या भावाला जर क्षमा करत नाही तर मला अर्पण पण करू नको, मी तुझं अर्पण स्वीकारणार नाही. बायबलमध्ये असं लिहिलंय की तुम्ही जर तुमच्या भावाला क्षमा नाही केली आणि देवाकडे येऊन काही गोष्ट देता देवाला, तुम्ही समजा एखादी वस्तू आणली देवाला अर्पण म्हणून, देवाला समर्पण म्हणून, तर देवा ते स्वीकारत नाही. कारण तुम्ही पहिलं तुमच्या भावाला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा ते आपले बंधनं तुटतात. जे आत्म्यामध्ये बंधनं जोडलेले असतात, काही गोष्टी असतात ते आपल्याला दिसत नाही, कारण देवाचं वचन म्हणतंय की आपलं युद्ध हाडामासासोबत नाहीये, तर अंतराळातल्या दुरात्म्यांसोबत आहे. आणि ह्या अंतरातल्या दुरात्म्यांना लढण्यासाठी बायबलमध्ये काही गोष्टी सांगितलेत की जे केल्यानेच ते बंधन तुटतात. त्यामधली ही एक गोष्ट आहे की क्षमा करणं. आपण प्रार्थना करतो, उपवास करतो, सगळं करतो, खूप धार्मिक आहे, खूप चर्चला जातो, खूप देवाचं नाव घेतो, स्तुती आराधना करतो, पण जर क्षमा नाही करत तर ते आपण बंधनं तोडू शकत नाही. कारण बायबलमध्ये काही गोष्टी आहेत, नियम आहेत, जे ते बंधनं तोडण्यासाठी गरजेचे आहेत. आणि क्षमा करणं हे त्यामधला एक नियम आहे. ते नियम आपण जेव्हा पाळतो त्यावेळेस आपले बंधनं तुटतात. आपण बघू मत्तय याचा 6वा अध्याय 14 आणि 15 वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाचं वचन म्हणतंय की तुम्ही जर क्षमा करता तर स्वर्गीय पिता तुम्हाला क्षमा करणार, आणि तुम्ही जर क्षमा करत नाही तर स्वर्गीय पिता तुम्हाला देखील क्षमा करत नाही. बायबलमध्ये असे अनेक उदाहरण आहेत. प्रभू येशूंनी असे खूप उदाहरणं दिलेत. प्रभू येशूंनी अनेक दाखले पण सांगितलेत, म्हणजे उदाहरण दिलेत की क्षमेचं महत्व काय आहे, आपण क्षमा करणं का गरजेचं आहे. आपण जेव्हा क्षमा करतो, आपण समजा एखाद्याचं कर्ज माफ करतो. आता एखाद्याने आपलं वाईट केलं आहे ना, एखाद्याने आपल्याला दुखवलं, याचा अर्थ की तो आपला कर्जबाजारी आहे, म्हणजे तो ऋणी आहे आपला. त्याने नकळतपणे तो आपल्या कर्जामध्ये आला, म्हणजे त्याने नकळतपणे आपला छळ केला, आपल्याला दुखवलं, आपल्याला वाईट वाटलं, तर याद्वारे काय झालं, तो आपला कर्जदार झाला. पण देव म्हणतं की त्याची परतफेड करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, त्याचं म्हणजे त्याच्याकडनं तुम्ही मागू नका, त्याचं कर्ज त्याला सोडून द्या. जर तुम्ही त्याचं कर्ज माफ करणार तर तुमचं कर्ज माफ केलं जाईल. प्रभू येशू वचनामध्ये सांगतो, दाखल्यामध्ये दाखवतो की एक धनी होता ज्याने आपल्या दासाला कर्ज दिलं होतं, काही पैसे दिले होते कर्ज म्हणून. तर मग खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले, तो दास काय त्याचं जे कर्ज होतं ते फेडू शकला नाही. त्याच्याकडे काहीच साधन नव्हतं ते कर्ज फेडण्यासाठी, त्याच्याकडे पैसे नव्हते. तर मग एक दिवशी काय झालं, तो दास त्याच्या धन्याकडे गेला आणि त्याच्या धन्याला म्हटला की तुम्ही समजून घ्या की मी तुमचं कर्ज फेडू शकत नाही, तेवढी माझी पात्रता नाही, तेवढे माझ्याकडे पैसे नाही, तेवढी कॅपॅसिटी नाही. तर तो धनी विचारात पडला आणि मग त्याला असं वाटलं की ठीक आहे, हा जो दास आहे हा जर कर्ज फेडू शकत नाही तर ह्याला आपण माफ करून देऊ, ह्याला सोडून देऊ. मग त्या धन्याने काय केलं, त्याचा जो दास होता, जो त्याचा कर्जदार होता, त्याचं कर्ज पूर्ण माफ करून टाकलं आणि त्याला म्हटलं ठीक आहे, जा, तुला मी माफ करतो, तुझं कर्ज मी माफ केलं. आणि तो दास आनंदाने बाहेर निघून गेला. आणि तो दास बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर त्या दासाने काय केलं की त्या दासाचा जो मित्र होता, एक दुसरा दास होता, तो पण सेवक होता, तर त्या दासानी ज्याला त्याच्या धनाने क्षमा केली, त्या दासानी त्याच्या मित्राला म्हटलं की तू माझे 100 रुपये घेतलेस, ते 100 रुपये तू कधी देणार माझे, तू का देत नाहीये माझे पैसे. आणि तो जो त्याचा मित्र होता त्या दासाचा, तो त्याला म्हटला की माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, मी तुझं कर्ज फेडू शकत नाही, तू समजून घे. तर तो दास त्याला म्हटला, नाही, तू जरी माझा मित्र असला मी तुला क्षमा नाही करू शकत, मी तुझं कर्ज माफ नाही करू शकत, तू माझे पैसे घेतलेस ते मला परत दे, आत्ताच्या आत्ता परत दे, नाहीतर मी तुला शिक्षा देईन, तुला तुरुंगात टाकेन. आणि त्याने त्याला शिक्षा दिली, तुरुंगात टाकलं. आणि ज्या वेळेस ही गोष्ट
त्याच्या धन्याला कळाली, जो धनी त्या दासाला त्याच्या कर्जामधून त्याने क्षमा केली होती, त्याला कळालं की हा दास ज्याला आपण क्षमा केली तो बाहेर जाऊन त्याच्या दासाला, त्याच्या मित्राला क्षमा नाही केली त्याने त्याला शिक्षा दिली, कारण तो त्याचं कर्ज फेडू शकला नाही. तर तो म्हटला की मी तुला क्षमा केली, पण तू का नाही त्याला क्षमा केली? तुझं कर्ज मी माफ केलं, तर तू पण तुझ्या मित्राचं कर्ज माफ करायला पाहिजे. तर तो म्हटला की आता जर तू त्याला माफ केलं नाही, आता मी पण तुला माफ करत नाही, मी पण तुला शिक्षा करणार. म्हणून देवाच्या राज्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये असंच आहे की आपण जर एखाद्याला क्षमा करतो तर परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. आपण जर एखाद्याला क्षमा करत नाही तर परमेश्वर पण आपल्याला क्षमा करत नाही. आपण एखाद्याचं कर्ज जर माफ करत नाही तर परमेश्वर आपलं कर्ज माफ करणार नाही. आपण तर किती ऋणी आहे परमेश्वराचे, आपण खूप कमी आहे, आपण खूप ऋणी आहे. आपण जरी आपल्याला वाटलं आपण देवाचे लेकरं आहे, आपण खूप देवाची दया आहे, देवाचं प्रेम आहे, पण आपण आपल्या कर्मानी स्वर्गात जात नाही, त्या देवाच्या दयेनेच आपण स्वर्गात जाणार. आपल्या कर्मानी जर आपण स्वर्गात गेलो असतो तर त्यांनी आपल्यावर प्रेम केलंच नसतं. प्रभू येशूला या जगामध्ये यायची गरजच पडली नसती, कारण आपण आपल्या कर्माने स्वर्गात जात नाही, तर देवाच्या दयेने आपण स्वर्गात जातो. आणि आपले कर्म त्याला सगळे माहिती आहेत. आपण किती लोकांना क्षमा करतो, आपण किती लोकांचे कर्ज माफ केलेत, आपण किती आपल्या ऋणे माफ केलेत, त्याचा हिशोब तो ठेवतो. आणि जर आपण एखाद्याला क्षमा करत नाही तर त्या हिशोबाने परमेश्वर आपला न्याय करतो, त्याच हिशोबाने परमेश्वर आपला न्याय करतो. म्हणून क्षमा करणं ख्रिस्ती जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि आपण अजून एक बघतो की क्षमा केल्याने आपल्याला खूप मोठं फळ भेटतं, जे जग आपल्याला कधी देऊ शकत नाही, आणि ते म्हणजे देवाची शांती, स्वर्गीय शांती. आपण इफिसकरास 4 अध्याय 32 वचन बघू. आणि तुम्ही एकामेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकामेकांना क्षमा करा. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतंय की जशी आपल्या स्वर्गीय बापाने म्हणजे परमेश्वराने, देवानी ख्रिस्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला क्षमा केली, त्याच प्रकारे आपण पण ख्रिस्तामध्ये ख्रिस्ती बनवून इतरांना क्षमा केलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला, त्याने त्याचा प्राण आपल्यासाठी दिला आणि आपल्या पापांपासून आपल्याला मुक्त केलं. आपण काही न करता, आपली पात्रता नसताना, आपली लायकी नसताना त्याने आपल्याला क्षमा केली. आपण किती जरी पापी असलो तरी प्रभू येशूचं रक्त, प्रभू येशूचं ते वधास्तंभावरचं मरण आपल्याला त्या पापांपासून सोडवतंय. ख्रिस्तामध्ये आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे, कारण त्याने आपल्याला पहिलं क्षमा केली. म्हणून ख्रिस्ती म्हणून जेव्हा आपण ख्रिस्ताला स्वीकारतो, जेव्हा आपण प्रभू येशूला स्वीकारतो आपला तारणारा म्हणून, आणि प्रभू येशूला जर आपण ओळखतो तर आपण इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. कारण प्रभू येशूला आपण स्वीकारतो, आपण बाप्तिस्मा घेतला तर आपण स्वतःला मेलेले आहोत आणि ख्रिस्तामध्ये आपण जगतो. तर ख्रिस्तामध्ये जगणं म्हणजे काय? ख्रिस्तासारखं जगणं. जर ख्रिस्त आपल्या जागी असता तर काय केलं असता? ख्रिस्ताने क्षमा केली असती. म्हणून जेव्हा आपण काही लोक आपल्या जर छळ करतात, कोणी आपलं वाईट केलं, काही वाईट बोललं, तर आपल्याला हे विचार करणं गरजेचं आहे की माझ्या जागी जर ख्रिस्त असता, प्रभू येशू जर असता, त्यांनी काय केलं असतं? त्यांनी क्षमाच केली असती. एखाद्याने मला दुखवलं, जर माझ्या जागी ख्रिस्त आहे तर तो काय करणार? त्याला क्षमा करणार. एखाद्याने माझा छळ केला तर प्रभू येशू माझ्या जागी आहे तर प्रभू येशू काय करणार? त्याला क्षमाच करणार. म्हणून आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि क्षमा करणं हे कशाला गरजेचं आहे? कारण आपण जेव्हा क्षमा करतो तेव्हा आपली क्षमा होते, आपल्याला क्षमा भेटते, आपल्या पापांपासून आपल्याला क्षमा भेटते, आपल्या कर्जांपासून आपल्याला मुक्ती भेटते, आपल्या देवाची शांती भेटते, आपल्याला आपल्या बंधनांवर जे अडखण आहेत त्याच्यावर विजय मिळतो, त्याच्यावर जय मिळतो, बंधनांपासून सुटका भेटते, अडखणामधून आपली सुटका होते. काही पापाचे बंधन असतात, काही आत्म्याचे बंधन असतात जे नकळतपणे जुडलेले असतात. त्यासाठी क्षमा करणं हे एक शस्त्र आहे, क्षमा करणं हे एक वेपन आहे जे ते बंधनं तोडतात, आणि त्यासाठी क्षमा करणं गरजेचं आहे. आणि क्षमा हे आपल्याला त्याच्या दैवी शांतीचा अनुभव करून देते. आपण जर अनुभव घेतला, आपण जर एखाद्याला क्षमा केली तर आपल्या मनामध्ये एक अद्भुत शांती येते, आपल्याला मोकळीकता वाटते, आपल्याला असं वाटतं की काहीतरी ओझं निघून गेलं आपलं. अनेक वेळा खूप वर्षापासून आपण काही ओझं घेऊन चालतो, खूप जणांचं ओझं घेतो, यांनी मला दुखवलं, त्यांनी मला दुखवलं, त्यांनी वाईट बोललं. पण ज्यावेळेस आपण एकेकाला क्षमा करतो त्यावेळेस आपण एक ओझं आपलं कमी करतो, आणि आपलं जे अंतःकरणातलं जे ओझं असतंय ते आपण रिलीज करतो.
रिकामं करतो आणि जेव्हा ते ओझं हलकं होतंय त्यावेळेस आपल्याला त्या दैवी शांतीची, त्या देवाच्या प्रेमाचं आपल्याला अनुभव होतो. कारण आपण हलके होतो त्या कर्जामधून, त्या ओझ्यामधून. आणि त्यावेळेस तर क्षमा करून आपण काय करतो, तर इतरांना देवाच्या प्रेमाची जाणीव करून देतो. देवाच्या दयेबद्दल आपण इतरांना साक्ष देतो. देवाची शांती आपण इतरांना देतो. जशी ख्रिस्तानी आपल्याला शांती दिली, जशी ख्रिस्ताने आपल्यावर दया केली, जसं ख्रिस्ताने आपल्याला क्षमा केलं, तसं आपण इतरांना ते ख्रिस्ताचं प्रेम, ते ख्रिस्ताचं दर्शन आपण देतो इतरांना. कारण आपल्याद्वारे ख्रिस्त इतरांना दिसतो आणि इतरांना ख्रिस्त दिसण्यासाठी आपण ख्रिस्ती म्हणून नेहमीच, कारण स्वर्गाच्या राज्यामध्ये कोणीही या जगातलं कोणतीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही. आपण आपला पैसा नाही घेऊन जाऊ शकत, आपण आपली प्रॉपर्टी नाही घेऊन जाऊ शकत, आपण आपला वाईट स्वभाव नाही घेऊन जाऊ शकत, आपण आपला राग नाही घेऊन जाऊ शकत. तर आपण हे ओझं, जे कर्ज आहे, जे आपण इतरांना माफ नाही केलं, ते कर्ज घेऊन आपण स्वर्गामध्ये जाऊ नाही शकत. कारण प्रभूशीने आपल्याला क्षमा केली आणि आपल्यावर दया केली. त्याची लेकरं, देवाची लेकरं बनण्याचा आपल्याला अधिकार दिला. त्यामुळे त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला क्षमा भेटली. म्हणून ते रक्त आपल्या जीवनामध्ये कार्य करत असताना आपण ते ओझं घेऊन चालू शकत नाही. कारण प्रभू येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. याचा अर्थ काय? आपण प्रभूमध्ये चालतो, प्रभू म्हणतो माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देतो. आपण प्रभूकडे जातो आणि प्रभू येशू आपल्याला विश्रांती द्यायचा प्रयत्न करतो, पण आपण काय करतो, ते ओझं टाकतच नाही. प्रभू म्हणतो तुमचं ओझं माझ्याकडे द्या. म्हणून आपल्या मनामध्ये जर एखाद्याबद्दल राग असेल, एखाद्याला क्षमा केली नसेल, तर प्रभूच्या चरणामध्ये जाऊन, प्रभूकडे जाऊन प्रभूला हे म्हटलं पाहिजे की प्रभू येशू, हे ओझं मी तुझ्या चरणात टाकतो, हे माझं ओझं तू घे आणि मला विश्रांती दे. प्रभू येशू म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन, मी तुम्हाला विश्रांती देईल. तर आपलं जे ओझं आहे, जे आपण प्रभू येशूकडे घेऊन जातो आणि त्याच्या चरणामध्ये ठेवतो, त्यावेळेस ते ओझं प्रभू घेतो आणि आपल्याला हलकं करतो आणि आपल्याला विश्रांती देतो. प्रभू येशू त्याची शांती आपल्याला देतो. आणि त्यासाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे की देवाने आपल्याला ते अंतःकरण, ते मन, त्याची अद्भुत शांती आपल्याला देऊन त्याने आशीर्वादित केलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि आपण ख्रिस्ती म्हणून आपलं हे प्रथम कर्तव्य आहे की आपण इतरांना क्षमा केली पाहिजे. कारण आपण जर क्षमा करत नाही तर प्रभू येशू म्हणतो की तुमचा पण न्याय केला जाईल. तुम्ही जर एखाद्याला क्षमा नाही केली तर त्याचा हिशोब परमेश्वर घेणार, त्याचा हिशोब प्रभू येशू घेणार. म्हणून ते हिशोब इथंच क्लिअर करणं गरजेचं आहे. ते हिशोब घेऊन आपण जर त्याच्यासमोर गेलो तर त्याचा हिशोबाचा झाडा आपल्याला द्यावा लागणार. ते हिशोब आपण जर इथंच लोकांचं कर्ज माफ केलं तर परमेश्वर आपल्याकडनं हिशोब, कसलाही हिशोब घेणार नाही. तो पण आपल्याला मोकळेपणे, प्रेमाने क्षमा करणार आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करू की देवाने आपल्याला क्षमेचा अंतःकरण द्यावं. आणि जर आपण कोणाला क्षमा केली नसेल तर आपण प्रार्थना करू की ते ओझं आपण इथून पुढं ते घेऊन चालू नाहीये, आपण ते सोडून देऊ. आणि देवाने प्रत्येकाला त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरून, त्याच्या शक्तीने, त्याच्या साह्याने क्षमा करण्याचं अंतःकरण देण्यासाठी आपण इथून पुढे प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. आज आपण क्षमा या विषयावर मनन केलो. परमेश्वराने जशी आपल्याला क्षमा केली तसं आपण देखील इतरांना क्षमा करावं, यासाठी आपण प्रार्थना करूयात. आपण इतरांना कशी क्षमा करावी हे आपण आज बघितलं. प्रभू परमेश्वरांनी आपल्याला शक्ती, सामर्थ्य पुरवावं की आपलं मन मोठं करून आपण इतरांना क्षमा करावी. जर तुमची काही प्रेयर रिक्वेस्ट असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही त्यावर प्रार्थना करू. आमेन.